चला तर आषाढी अमावस्येच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आज दिव्याची अमावस्या आहे, तर आपल्याला करायचे दिवे। तर दिव्यांचं पूजन करायचं आहे, तर मला त्यासाठी लागणार आहेत कणकेचे दिवे, लिंबाचे दिवे। तर आता मी कणिक घेतली, त्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि आता गुळाचं पाणी घेते। तर या गुळामध्ये मीठ वगैरे काही नाही, हे गुळाचं पाणी आणि हळद आणि कणिक घेऊन ते पीठ मी मळून घेते आणि त्याचे मी 9 दिवे करणार आहेत। तर आता मी हे कणिक मळून घेतलं आहे आणि आता मला कापायचेत लिंब। तर आपल्याला लिंबाचे पण 7 दिवे करायचेत। तर लिंबाचे दिव्यांनी घराचे दृष्ट काढायचे असते, आजच्या दिवशी लहान मुलांचे काढायचे असते। तर आता मी याचे दिवे करते। तर आता मी हे 4 लिंब कापून घेते। 4 लिंब कापले म्हणजे माझे 7 दिवे तयार होते। तर आता मी याचा रस पिळून घेणार आहे सगळा एका फुलपात्रामध्ये, आणि त्या रसाचं म्हणजे घरात कशालाही वापरता येईल, तो काय आपल्याला दिव्यांमध्ये कशामध्ये लागत नाही। तर मी आता सगळा रस पिळून घेते आणि त्याचे ते भाग उलटे करून त्यामध्ये फुलवात घालून आपल्याला त्याचे दिवे तयार होतात। हे बघा, हे असं गोल केलं ना, उलटं करायचं, मग त्याचे दिवे तयार होतात। तर आता माझे लिंबाचे दिवे तयार करून झालेत आणि कणकेचे पण दिवे तयार करून झालेत। तर आता मी हे दोन्ही दिवे तयार करून ठेवले। मी आता येते पूजेची मांडणी करायला। तर आता मी पूजेसाठी फुलांची सजावट करते आणि दिवे पण मांडलेत। तर आता मी सगळे फुलांनी याने हे करते। तर ही अमावस्या खास असते, लोकांनी याला गटारी अमावस्या म्हणून नाव दिलं, पण या अमावस्येचं नाव गदारी अमावस्या आहे। लोकांनी त्याचं उलटंच केलं, गटारी अमावस्या। गटारी नाही म्हणून त्याला गदारी अमावस्या म्हणतात। तर मग आता मी फुलांची रांगोळी काढून घेतली, आपली नेहमीची रांगोळी काढली आणि आता मी त्यांची पूजा मांडत आली। आणि आता सगळे दिवे बिवे माझे तयार झालेत, मी वाती बिती घालून घेतलेत आणि आता मी ते फुलवात वगैरे सर्व व्यवस्थित करून ठेवले। तर आता कशी मी सजावट केली आणि आता यावरती मी दिवे लावणार आहेत। तर खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये। प्रत्येकाचे दिवस असतात, तसे आज दिव्यांचा दिवस आहे। तर मी आता हे दिवे लावून घेतलेत आणि मी त्यांची पूजा करते। ज्या पद्धतीने मदर्स डे, फादर्स डे, सिस्टर डे, तसंही आज फ्रेंड्स डे आहेच। तर तसं दिव्यांचाही दिवस आहे, तर आज दीपपूजन करायचं। तर मग आता मी हे दिव्यांचं पूजन केलं आहे। तर आता हे दिवे ना, कणकेचे दिवे घरातील लहान मुलांवरून ओवळायचे आणि ते उद्या सकाळी पाण्यात सोडून द्यायचे असतात। आणि जे लिंबाचे दिवे आहेत ना, ते सुद्धा लहान मुलांवरून ओवळायचे आणि आपल्या दरवाजावरून ओवळायचे। त्याने म्हणजे थोडक्यात आपल्या घराची दृष्ट काढायची आणि मुलांची पण। आणि हे आपल्या घरात जेवढे पण लहान मुलं आहेत ना, तेवढ्यांवरून ते ओवळायचं आणि दरवाजाच्या बाहेर नेऊन ठेवायचे ते लिंब, आणि चांगलं असतं ते। तर आता मी हे लिंबांचं, माझा एक नातू आहे, मी त्याच्यावरून ओवळून घेते। तर आधी देवाला ओवळलं आणि आता मी नातवाला ओवळते। ही पूजा केल्यानंतर आपण शुभं करोती म्हणायची आणि नंतर आपल्या नातवांना ओवळायचं। तर आता मी माझ्या नातवाला ओवळून घेते। खूप नटखट आहे तो, ओवळून देत नाही। खूप छान वातावरण असतं घरातलं, दिवे वगैरे लावले, देवाचं काहीतरी घरामध्ये त्या दिवशी, ज्या दिवशी असेल त्या दिवशी प्रसन्न असं असतं। तर आता मी लिंबांचं सुद्धा ओवळून आता मी ते बाहेर नेऊन ठेवणार, म्हणजे एक थोडक्यात त्याची दृष्ट काढली लिंबांची। आणि हे याच अमावस्येला करतात, इतर अमावस्येला नाही। आणि घरावरून सुद्धा ते ओवळून घ्यायचं आणि दरवाजाच्या बाहेरच ठेवायचं।
आणि सकाळी हे दिवे पाण्यामध्ये सोडायचे. कणकेचे दिवे एखाद्या वेळेला ते गाईला चारले तरी चालतात, नाहीतर मग पाण्यात सोडायचे. तर मी केलेली सजावट कशी वाटली, मी केलेली पूजा बरोबर आहे का, नक्की कमेंटमध्ये सांगा.